आज व्लॉगची सुरुवात झालेली आहे केकने, कारण आहे वेदांचा बर्थडे। काल आम्ही वेदांचा बर्थडे सेलिब्रेट केला, त्याचाच सगळा व्लॉग आहे, तुम्हाला बघायला मिळेल की वेदांचा बर्थडे आम्ही कसं सेलिब्रेट केलेला। हे आलेले आहेत सगळे पाहुणे, ही माझी मोठी बहीण आहे, मिरजहून आलेली आहे ही। त्यानंतर ना माझे मम्मी पप्पा तुम्हाला आज या व्लॉगमध्ये बघायला मिळतील, आणि ही आहे माझी वहिनी, म्हणजे माझ्या सख्या भावाची बायको। हे सगळे आलेले आहेत, आणि माझे मम्मी पप्पा वेदांत बघा आजींना घेऊनच आलेला आहे। हे सगळे आलेले आहेत, आम्ही पहिला असं बोललो, चहा पाणी वगैरे झालं, आणि हे सगळे व्लॉगिंगची माझ्या चेष्टा करत आहेत की यांना व्लॉग्समध्ये यायचं नाही आहे, व्हिडिओ कॅमेरा घेतला की पळून जात आहेत। बघा वेदूला पहिलाच खायला दिलं, वेदूला चॉकलेट्स वगैरे घेऊन आलते भरपूर खायला, ते पहिला वेदूला चॉकलेट्स दिले, त्याचा आज बर्थडे आहे, सो बर्थडे विश केले वेदूला पहिला आल्यानंतर आम्ही लागलो स्वयंपाक। अशा गप्पा गोष्टी करत आमचा स्वयंपाक चाललेला आहे। थोडंसं मी करून ठेवलेलं, थोडंसं राहिलेलं, हे आम्ही सगळी मिळून केलेलं आहे। इकडं माझी दीदी कुर्म्याची तयारी करत आहे, आणि इकडं कुर्म्यासाठी लागणारे कांदा आणि टॅमॅटो मी आणि वहिनी चिरून देत आहे, त्यासोबत आम्ही गप्पा मारत आहे। इकडं माझी मम्मी पुरीसाठी कणिक मळत आहे। असं आमचं गप्पा गोष्टी करत स्वयंपाक चालू आहे। असं सगळेजण मिळून स्वयंपाक केलं की खूप काम केल्यासारखं वाटायचं नाही, आणि 2-3 तास होणारं काम फक्त 1 तासात होऊन जातं। अशी माझी फॅमिली आहे माहेरकडची। हा जो आवाज होता तो मिक्सरचा आवाज होता। इकडे वेदूच्या कारचं खाली काही वायर निघलेला आहे, ते जोडत आहेत। हा शेजारचा आमचा पज्जू, आणि हा चिकू माझ्या दादाचा, मोठ्या दादाचा मुलगा आहे। वेदू बघा कुठे बसलेला आहे, आजांसोबत वर बसलेला आहे। त्याला खूप आवडतं असं सगळे पाहुणे घरी आले की त्याला असं सगळ्यांना घरी बोलवायला, मज्जा करायला, खेळायला खूप आवडतं। नाही स्वच्छ आहे का काय पाण्यात असते। इकडं मी आणि दीदी कुर्मा करून घेतलेला आहे। इकडं कांदा वगैरे चिरून सगळं भाजत आहे, आणि कांदा टॅमॅटोची प्युरी आणि खडे मसाले सगळं बारीक करून घेतलेलं आहे। आणि भाज्या मी सगळ्या फ्राय करून ठेवलेल्या होत्या आधी तेलामध्ये। या सगळ्या प्रकारच्या भाज्या मी फ्राय करून ठेवलेल्या होत्या आधीच, आणि फ्लावर बघा थोडंसं राहिलेलं फ्राय केलं, आणि इकडं भाजत आहे कांदा, आणि थोडेसे खडे मसाल्याची पूड करून घेतलेली आहे भाजून, आणि टॅमॅटो प्युरी, वल्ल खोबरं, चटणी, मीठ, आणि ह्या सगळ्या भाज्या असं घालून केला कुर्मा। तर आम्ही आलो परत रूम मध्ये। माझं ड्रेस इस्त्री करायचं राहिलेला, ते मी इस्त्री करत आहे, आणि यांनी वेदूच्या बर्थडेसाठी आज आवरत आहेत, सगळे रेडी होत आहेत, आणि इथंही आमची चेष्टा मस्करी चाललेलीच आहे। स्वयंपाक सगळा झालेला आहे। हे वहिनी बघा आमची बघत आहे आम्हाला।
आम्ही भेटल्यावर आमचं असंच असतं, चेष्टा मस्करी मजा, इकडच्या तिकडच्या गोष्टी, गप्पा गोष्टी, हसणं तर खूप असतं. हा दिवस यातच जाणार आहे आमचा सगळा. वेदूच्या बड्डेसाठी माझे मम्मी पप्पा, माझी मोठी दीदी आणि आमच्या वहिनी माझी आणि आमच्या मोठ्या वहिनीचे 2 मुलं असं आलेले आहेत. वेदूचे काका काकी अजून येणार आहेत. काका काकी आल्यानंतर आम्ही बड्डे करणार आहे. तोपर्यंत आम्ही खालचं सगळं आवरून घेतलं. डेकोरेशनचं तुम्ही व्हिडिओ काल बघितलाच आहे. तर डेकोरेशन कालच केलेलं आहे, कारण सगळं एका दिवशी होत नाही म्हणून. आणि बघा आता मी कशी रेडी झालेली आहे वेदूच्या बड्डेसाठी. हा सिम्पल गाऊन मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेला. असं रेडी झालेले आहे, कारण साडी मी कायमच नसते, आज थोडंसं वेगळं करूया म्हटलं. आणि इकडं वेदूही रेडी झालेला आहे. काय केल्या, कपडे घालत नव्हतं, कसं बसं त्याला घातले तरी आणि काढाच म्हणा लागलाय. आवरून बसलेले आहेत आमच्या वहिनी, दीदी दीदी आणि ही. इकडं आम्ही सगळे रेडी झालो आणि गप्पा गोष्टी केल्या. या सगळ्यांनी साड्या नेसलेल्या आहेत आणि मी एकटीच गाऊन घातलेले आहे. मला जरा अनकम्फर्टेबल वाटत होतं, पण साडी कायमच नसते, मला वेगळा लुक करायचं होतं, सो मी ते घातलेलं आहे. इकडं डेकोरेशन ही कालच रेडी करून घेतलेलं आहे. इथं सगळे वेदू, हे चिक्या, स्वरा हे सगळे खेळत आहे. थीम छान दिसाले नाही. ते उगाच सरी आहे म्हणून चाललंय बाई. ते गोल मधनं काढ, ती पडल त्याच्यावरनं. फक्त फुग्यान खेळा. अगं ते थीम केलंय एकसारखं. ब्ल्यू पण चांगलं दिसणार नाही, पर्पल मागच्या वेळेला केलं म्हणून पिंक केलंय. हे ड्रेस घेतलाय की ब्लॅक. मस्त दिसायला ड्रेस. खरंच नाही, हे चौकोन आहे आणि ते आयत आहे. ओ ए 4-5 म्हणतोय, 10 म्हणतोय, काय पण विचारलं की नाही, सगळं 4-5 सेम पप्पांसारखं आहे दिदी त्याचं. इथं केस त्याला कधीच येणार नाही. मला वाटलं टक्कल केल्यावर येईल, खरं नाहीच. फेसिंगच तसं आहे ते. तर इकडं बाहेर बघतो तर वेदांचे काका काकी आलेले आहेत. मी म्हणत आहे खूप लेट झाला तुम्हाला, आमची चेष्टा मस्करी असे चाललेले आहे. वेदू बघा काकाने बघून किती खुश झालेला आहे, आणि काकांनी त्याच्यासाठी खाऊ भरपूर आणलेला आहे आणि वेदू खुश झालेला आहे. खाली पप्पांसंग आहे का, फोटो काढा लागल्यात म्हणून रडालाय. आल्यात खाली आवरा लागल्यात, येतात थांबवर. त्यानंतर ना वरचं सगळं तयारी आम्ही केलेलं आहे. आता केक घेऊन वर जात आहे, सगळ्यांना बोलवलेलं आहे, सगळं तयारी झालेलं आहे. केक मेल्ट होतं म्हणून आम्ही लवकर नेलो नाही, फ्रीजमध्ये ठेवलेलो आणि केक घेऊन जात आहे. वेदूला कार भरपूर आवडतात, सो कार थीममध्ये केक मी ऑर्डर केलेला आहे. ही आहे वेदूची काकी आणि ही आहे वेदूची मामी. या दोघींनी केक घेऊन आलेला आहे.
आणि आता सगळ्यांना बोलवलेलं आहे. आता आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. तुम्हाला पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक्स द्या. हे बघा, असं कार थीम मध्ये केक ऑर्डर केलेला आहे. छोटाच ऑर्डर केलेला आहे कारण केक संपत नाही म्हणून. इकडं वेदू बुम 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 म्हणतच आहे. त्याला कळालं की हे कार आहे ते. इकडं सगळे तयारी झालेले आहेत, सगळे बसलेले आहेत. आता करणार आहे मी वेदूची एंट्री. आता इथे यूट्यूबला तर आम्ही सॉन्ग देऊ शकत नाही, म्हणून आम्ही अशी वेदूची एंट्री केलेली आहे. यूट्यूब शॉर्ट्समध्ये मी वेदूची एंट्री टाकेन, तिथे बघा तुम्ही. असं कारला सगळं फुग्यानं सजवलेलं आहे आणि वेदूची एंट्री केली. आणि वेदूची एंट्री झाली सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. वेदूला खूप छान वाटलं ते. पहिला मान म्हणजे ओवाळायचा वेदूच्या आजीचा, कारण वेदू आणि वेदूच्या आजीचं बॉन्डिंग तुम्हाला माहितीच आहे. म्हणून त्यांनी पहिला वेदूला ओवाळून घेतलं आणि तो कम्फर्टेबलही होईल त्याच्यासोबत, कारण आमच्याकडनं तो नाम वगैरे वडून घेणार नाही. आजीचं सगळं ऐकतो तो. सो पहिला मम्मीनं सांगितलं की तुम्ही ओवाळा म्हणून. त्यानंतर ना मीही वेदूला ओवाळून घेतले. वेदू 2 वर्षापूर्वी बरोबर 8 वाजता जन्मलेला आणि बरोबर आम्ही त्याचा 2 वर्षानंतर बर्थडे 8 वाजताच करत आहे. बघा हा कोइन्सिडन्स. आणि त्या दिवशी होती 2 वर्षापूर्वी कृष्ण जन्माष्टमी 25 ऑगस्टला. सो मी वेदूला कृष्णाच म्हणते. मी कृष्णा नाव ठेवणार होते, पण काही आमच्या इथं सगळ्यांना आवडलं नाही. कृष्णा नको म्हणाले, ओल्ड वाटतं. सो वेदांत ठेवलेला आहे. ही आहे माझी दीदी, म्हणजे माझ्या मोठ्या काकांची मुलगी, माझी मोठी दीदी. हिने वेदू बघा केक खायला चालूच केलेला आहे. बघा चाकून केक घेऊन खात आहे तो. पण खूप छान त्यानं आम्हाला साथ दिली, अजिबात रडला नाही. छान छान फोटोज काढून घेतला आणि एन्जॉय करत होता. आणि त्याला खूप आवडलं सेलिब्रेशन. कळणारा बड्डे म्हणजे आता त्याचं हेच. पहिला बड्डे आम्ही खूप मोठा केला होता, पण तेव्हा त्याला ते काही कळत नव्हतं. आता त्याला कळतं थोडंफार. ही आहे माझी मम्मी. मम्मीनेही आरती करून घेतलेला आहे, वेदूची आजी. त्यानंतर ना सगळ्यांनीही आरती करून झाल्यानंतर ह्या आहेत माझ्या दीदींच्या, म्हणजे माझ्या जावेच्या मम्मी. यांनाही आम्ही बोलवलेलं, इन्व्हाइट केलं. ही आहे वेदूची काकी. थांबा की आता ब्लो करणार आहे आम्ही. केक कटिंग करणार आहे. तर आम्ही सगळेजण म्हणत होतो की खाली बसून करूया वेदांच्या हाईटनं, म्हणजे बरोबर छान दिसेल. पण आम्ही काय शिकवायचं, वेदांतने स्वतः एकट्यानेच केक कटिंग केलेला आहे, कारण त्याला समजतं आता केक कट वगैरे कसं करायचं ते. वेदांतपेक्षा जास्त आम्हीच एन्जॉय करत आहे. वेदांतचं आणि त्याच्या काका आणि काकीचं बॉन्डिंग पण खूप मस्त आहे. वेदांत त्यांना खूप रिस्पेक्ट देतो आणि तेही वेदांतला खूप प्रेम करतात. आणि रोज त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलल्याशिवाय वेदांत झोपत नाही. जरी लांब राहत असले तरी पण त्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे. आणि असं आम्ही वेदूसाठी सगळ्यांनी हॅपी बर्थडे क्लॅप केलं, हॅपी बर्थडे बोललो. त्याला खूप आवडलं, किती छान ते बघत आहे. आता आजींनी त्याला केक चारलं, पण वेदूची मजा बघा. आजींनी केक चारायच्या आधी वेदूनेच त्यांना केक चारलं. माझ्या मम्मी पप्पांनाही वेदूने केक चारलं. तुम्हाला स्पेशल मोमेंट बर्थडेची म्हटला तर आम्ही 8 दिवसापासून तयार करालोय की वेदूचा दिवस आपण त्याला आठवणीत राहण्यासारखा करायचा आणि आपल्यालाही आठवणीत राहण्यासारखा करायचा बर्थडेचा दिवस. पण वेदूने आम्हाला सरप्राईज दिलं की आम्ही चाललेलो वेदूला केक चारवण्यासाठी, पण वेदूने जो कोणी जाईल त्या सगळ्यांना चाकूने केक घेऊन केक चारवत होता. हे आम्ही त्याला अजिबात सांगितलंही नाही किंवा असं कर म्हणून सांगितलंही नाही, तरी तो मनाने करत होता. आणि हा पज्जू आहे शेजारचा, त्याला लगेच बोलवून घेतला त्याने. त्यालाही केक चारणार आहे, आमच्या लक्षात नव्हतं. बघा कसा केक चारत आहे. वेदूने आमच्या सगळ्यांचा दिवस आज एवढा मस्त केलेला आहे. त्यानेच आम्हाला केक चारलेला आहे स्वतःहून.
प्रत्येकांना कोण येईल वेदूला केक चारायला फोटो काढण्यासाठी, तो सगळ्यांना केक चारत होता की घ्या घ्या म्हणून. आता आम्ही हा घेतला फॅमिली फोटो. सगळेजण कुठं कुठं राहायचं वगैरे पहिलं बघत आहे. फॅमिली फोटोमध्ये सगळ्यांना उभारण्यातच निम्मा टाइम जातो. हा झाला आमचा फॅमिली फोटो. त्यानंतर हे सगळे बोलत बसलेले आहेत. आम्ही थोडा वेळ वर बोलत बसलो आणि त्यानंतर इथं बघा स्वयंपाकाची तयारी चालू झाली. कुर्मा, भाजी, त्यानंतर बासुंदी हे सगळं तयार होतच. फक्त पुऱ्या गरम गरम करायच्या होत्या, तर या सगळेजण पुऱ्या करत आहेत. माझी मम्मी, माझ्या जावेची मम्मी आणि आमच्या शेजारच्या दीदी ह्या सगळ्या बसून पुऱ्या करत आहेत आणि मम्मी स्नेहा दिदी सगळ्यांना वाढले. ताटं करून घेतली सगळ्यांना. कुर्मा, बटाट्याची भाजी, बासुंदी, पुरी आणि मसाले भात असं आम्ही वेदूच्या बर्थडेचं जेवण होतं. हे सगळे जेवत आहेत बोलत बोलत. सगळ्यांना रिव्ह्यू विचारला, पण ते म्हणले की सगळंच छान झाले. मग एकेकांचा घेण्यापेक्षा असं मी डायरेक्ट एकत्रच व्हिडिओ घेतला. इथं अजून ह्यांच्या पुऱ्या संपसनात, सगळे एवढे जण करत आहेत पुरी. तर वेदूची काकी आत्ता आलेली आहे आणि तीही पुरी करायला स्टार्ट केलेली आहे. तिची मम्मी म्हणत आहे आम्ही करतो, नको, पण ती काय ऐकत नाहीये. मी करतो म्हणत आहेत. ते पुरी करणार होत्या काय पुरी करायचं शॉर्ट दिल्या ते काय मला माहित नाही, पण पुरी करायला तर बसलेल्या. त्यानंतर आम्हीही सगळ्यांना ताट करून घेतलं आणि आम्ही सगळे एकत्र बसून असे जेवलो. मेन्यू म्हणाल तर हा मेन्यू आम्ही केलता सगळा, थोडंसंच केलतं. आता इकडं बघतो तर वेदूचे गिफ्ट्स अनबॉक्सिंग होत आहेत. बाकी माझ्या मम्मीनी, दीदीने आणि ड्रेसेस आणलेले आहेत, कारण मी ड्रेसेस सांगितलेले, कारण वेदूकडे भरपूर खेळणे आहेत म्हणून. तर हे वेदूच्या काकांनी काही वेगळं आणलेलं आहे ते जोडून दाखवत आहेत आणि वेदू हे एक्सायटेड आहेत. वेदूपेक्षा जास्त आम्ही एक्सायटेड आहे की हे काय आहे बघून, बॉक्स बघून हे काय आणलंय नवीन म्हणून. हे जोडून दाखवत आहेत आणि हे सगळे आयडिया देत, हे असेल ते असेल हे सगळे म्हणत आहेत. सगळेजणच हॉलमध्ये बघत आहे आणि वेदू कसा बघत आहे बघा, एक्सायटेड होऊन की काय असेल म्हणून त्याला आयडिया येईना. आता हे जोडून झालेलं आहे. आता तुम्हाला कळालेच असेल की हे काय गिफ्ट आहे. आता वेदू उद्यापासून बँडवाला होणार आहे आणि इकडे वेदू कसा वाजवतो मग त्याला आणि जरा जोश येते. तोंड का उघडायचं म्हणलं. खरं सांगू आपल्यापेक्षा चांगलं वाजवायला येतं. तर वरचं सगळं जे आम्ही बर्थडे केलं तर ते सगळं मी लोटून घेतलं आणि सगळ्यांसाठी केलं हा अंथरूण. वरच्या हॉलमध्येच आम्ही झोपलेलो आहे. इकडं आम्ही पहिला बोलत बसलो उशर. मला तर वाटतंय आम्ही रात्री 2ला झोपलो. खूप मजा केली, खूप बोललो, खूप दंगा घातला आणि रात्री लेट न झोपलो.
कारण उद्या सकाळी कुणाला जायची गडबडही नाहीये, सगळे निवांत आणि सगळेजण खूप दिवसांनी भेटलेलो. सो आम्ही खूप एन्जॉय केला वेदूचा बर्थडे. वेदूचा बर्थडेचा व्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंट्स करा. कोण नवीन बघत असेल तर व्हिडिओजला लाईक्स द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असं साधा आणि सिंपल घरातच आम्ही बर्थडे केलेला आहे थोड्या माणसांमध्ये, कारण पहिला बर्थडे मोठा केलेला आणि वेदूला अजून समजत नाही. बघू 5वा वगैरे मोठा करता येईल किंवा 10वा करता येईल. दुसरा बर्थडे तर आम्ही असा सिंपल केलेला आहे. माझी फॅमिली आणि आमची जवळची पाहुणे एवढंच बोलवलेले आणि घरापुरतं जेवण केलं आणि आमच्या शेजारची थोडी लोक असं आम्ही बोलवलेलो. हे वेदू एवढे हे मला तर वाटते रात्री 1 वाजेपर्यंत हे खेळले. त्यानंतर 1 वाजता झोपले. चलो भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय.